हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्यात। आमदारांसोबत उद्धव ठाकरेंच्या भेटीला ते पोहोचल्यात। जनसुरक्षा विधेयकासंदर्भात राज्यपालांची भेट घेण्यासाठी त्यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते। आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी। काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्यात। आमदारांसोबत उद्धव ठाकरेंच्या भेटीला ते पोहोचल्यात आणि यावेळी जनसुरक्षा विधेयकासंदर्भात राज्यपालांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि सपकाळ यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याची देखील माहिती समोर येते। यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। आमदारांसोबत सपकाळ हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेत। याविषयी अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, आपण पाहतोय हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेत, नेमकं काय कारण आहे आणि त्यांच्यासोबत कोणकोणते आमदार त्या ठिकाणी उपस्थित आहेत? थोड्या वेळापूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहे ते काँग्रेस आमदार सतेज पाटील विजय वडेट्टीवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। जनसुरक्षा विधेयकासंदर्भात ही भेट असल्याची माहिती आहे। जनसुरक्षा विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये पास झाल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी जाणार आहे। मात्र राज्यपालांनी स्वाक्षरी करू नये, हे जनसुरक्षा विधेयक धोकादायक आहे आणि त्याचा विरोध हा महाविकास आघाडी करत आहे असं कारण देत त्यांनी राज्यपालांनी सही करू नये या भूमिकेत महाविकास आघाडी आणि त्या अनुषंगाने राज्यपालांची भेट कधी घ्यायची या संदर्भातील बैठकीत चर्चा केली जात आहे। आज किंवा उद्या सकाळी राज्यपालांची भेट घेऊन सही करू नये अशा पद्धतीची विनंती आणि आवाहन हे महाविकास आघाडीचे नेते करणार आहेत आणि त्या अनुषंगाने ही भेट असल्याची माहिती मिळते। काही वेळापूर्वी त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ विजय वडेट्टीवार सतेज पाटील हे पोहोचले, तर काही सकाळी या ठिकाणी जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे काही आमदार हे देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। त्यांनी त्यांच्या भेटीचा देखील हात मोठा होता, त्यामुळे उद्या नक्कीच। धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपले प्रतिनिधी गिरीश यांनी सांगितल्याप्रमाणे सकाळीच राष्ट्रवादीच्या काही प्रतिनिधींनी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्यानंतर आता काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।